बोला. नाव सांगा. भागीरथी धोंडीराम मोहापुरे, लातूर. हं. मला पित्ताशयाचा त्रास होता. हं. एका महिन्यामध्ये मला फरक जाणवला. पित्ताचा खडा होता ना? खडा होता हां, अजून? आणि त्या खड्यामुळे मला खूप त्रास होत होता. हं. होमिओपॅथिक औषधं शिवपार्वती हं. हॉस्पिटल बनवस येथे मला फरक जाणवला एक महिन्यामध्ये. 1 महिन्यामध्ये. हां. पूर्वी त्रास काय होता? पूर्वी त्रास मला दुखणं, हं. चक्कर येणं, हं. पोटात त्रास होणं, हं. मळमळ होणं, घाम येणं, हे त्रास सुरू. पित्ताचे खडे आणि पॅनक्रेटायटिस पण होतं तुम्हाला. हां. अमायलेज वाढलं होतं. हां. सर तुम्ही बोला, आईला काय त्रास होता? पित्ताचे खडे होते. त्या हं. खड्यामुळं अटॅक येऊन गेलता. हं. सरने ऑपरेटरला सांगितले होते हं. की समजा महिन्याभरात नाही कमी झालं हं. तर ऑपरेट करावं लागेल. हं. 1 महिना मी आयसीयू ठेवतो. हं. नंतर मग आजूबाजूची मित्र कंपनी त्यांचा सल्ला ऐकून हं. शिवपार्वती मेडिकल बनवस येते हं. डॉक्टर साहेबांचा सल्ला ऐकून मी पेशंटला इथे घेऊन आला. हं. तर मला पेशंटला महिन्याभर फरक पडला. हं. आता माझा पेशंट उठून सगळ्या हालचाली व्यवस्थित करू शकतो आता सध्याच्या काळात. मी आपला रिपोर्ट दाखवतो 1 मिनिट. आपल्या रिपोर्ट्समध्ये MRI रिपोर्टमध्ये असा प्रकार होता. त्याच्यामध्ये जवळपास CBT डायलेटेड 11 mm पर्यंत डायलेट झालं होतं CBD. त्याच्यामध्ये देअर इज स्मॉल फाइंडिंग डिफेक्ट्स ऑफ साईज 7 mm डिस्टल पोर्शन ऑफ CBD ॲम्पुलामध्ये पित्ताशयाचे खडे वगैरे असं आहे म्हणून त्यांनी दिलं होतं तशा प्रकारचे. आणि ती CBD डायलेट पण झाली होती. बाकी ॲव्हरेज स्मॉल इंट्राल्युमिनल फिलिंग्स डिफेक्ट ॲट ॲव्हरेज 3 ते 4 mm पण पित्ताशयाचे आहे म्हणून सांगितलं होतं खडे. तर त्याच्यामध्ये असा रिपोर्ट होता. कोलिसिलिथियासिस होत होतं आणि गॉल ब्लॅडरला सूज पण होती पित्ताच्या पिशवीला. आणि नंतर पॅनक्रेटायटिस पण होतं, ॲक्यूट पॅनक्रेटायटिस. त्याच्यामुळं अमायलेज लेवल पण वाढलं होतं तुमचं, बरोबर. आणि हे रिपोर्ट पहिला आणि ह्याच्यामध्ये असं दुसऱ्या रिपोर्ट्समध्ये पॅनक्रेटिक ॲपेअर्स बल्की म्हणजे सूज आली होती पॅनक्रियाला वगैरे, अशा प्रकारचा रिपोर्ट होता. तर पूर्वी त्रास भरपूर होता. काय होता त्रास? डायजेशन न होणे, कंटिन्यू चक्कर येणे, नंतर समजा जीबी खाईल पुन्हा बॅक मारत होतं. हां. तर जवळपास 2 महिने त्रास होत आहे. नंतर मला होमिओपॅथीचा सल्ला दिले. हां, तुम्ही इथं मला होमिओपॅथीनं मला महिन्याभरात रिझल्ट आलेला आहे सर. महिन्याभरात. तर आपण तुम्ही इथं घेतला होता शिवपार्वती हॉस्पिटल बनवास डॉक्टर स्वामी यांच्याकडे. तुम्ही विलास घेतला होता जवळपास 16 फेब्रुवारी 2025ला, बरोबर का? तुम्हाला एकाच महिन्यामध्ये बदल काय वाटला पेशंटला? मला एकाच महिन्यात सर माझा पेशंट 3ऱ्या दिवशी सर स्वतःची ऍक्टिव्हिटी म्हणजे जसं बाथरूमला जाणे स्वयंपाक करणे स्वतः करत होता पेशंट सर. आणि पूर्वी पेशंटला आधार द्यावा लागत होता. मला बाथरूमला जायचं म्हणलं तर सोबत एखादी व्यक्ती वाट लावत होता. हां. पण इथून गेल्यानंतर मला 4थ्या दिवशी माझा पेशंट सगळ्या ऍक्टिव्हिटी स्वतः करायला होता. म्हणजे एक सोबत कुणाला घेऊन जायची गरज नव्हती. अच्छा, म्हणजे एवढा होमिओपॅथीने तुम्हाला रिझल्ट भेटला 3-4 दिवसामध्येच? 5व्या दिवशी सर. 5व्या दिवशीच. अच्छा, म्हणजे तुमचं अमायलेज वाढलेलं पण कमी झालं, बरोबर. पहिल्या रिपोर्टमध्ये जवळपास मला 100 कमी झालं. 3ऱ्या रिपोर्टमध्ये लेवल आले सगळे रिपोर्ट काय. अच्छा, नॉर्मल आले. सगळे नॉर्मल. म्हणजे आपले लक्षणं पण पूर्ण कमी झाले. ह्याचा अर्थ पित्ताचे खडे विरघळत आहेत आणि पॅनक्रेटायटिस पण कमी होते. आपण एक 3रा महिना झाल्यानंतर स्कॅनिंग करून बघूया. ठीक आहे. ओके, तुम्ही येऊन समाधानी आहात? हो, समाधानी आहे. ओके, धन्यवाद.